घर असावे घरासारखे. नकोच नुसत्या भिंती अशी शंकासुद्धा आमच्या लहानपणी मनाला शिवणार नाही, असे आमचे आनंदी संस्कारी घर होते व आहे. आईबद्दल काय बोलावे. येत्या जानेवारी महिन्यात तिला जाऊन 9 वर्ष होतात. नातीने आजी 96 वर्षाची झाली असताना 24/6/2010 रोजी जी काव्यांजली वाहिली ती प्रस्तुत करीत आहे. माझी आजी. घड्याळाचा अलार्म वाजला तरी आम्हाला उठवत नाही, पण आजीच्या भजनाचे स्वर ऐकले की उठल्याशिवाय राहवत नाही. आजी माझी कर्मठ, शिस्तप्रिय आणि विद्वान, जिचा उल्लेख करताना आम्हाला वाटतो नेहमीच मान. काळाप्रमाणे स्वतःला नेहमीच ती बदलत राहिली, म्हणूनच प्रत्येक पिढीत पॉप्युलर ती झाली. कशी कुठून आजी आणते इतका ग्रेट स्टॅमिना, कधीच कुठल्याच उत्सवाला करत नाही ना. रामरक्षेवर आहे आजीची भिस्त फार, आम्हाला मात्र वाटतो आजीचाच आधार. संकटांवर मात करत आयुष्य तिचे सरले, ते सगळे अनुभव आता आठवणीत जाऊन बसले. अनुभवांचे किस्से मला ती सांगत असायची, माझ्यासोबत तासनतास गप्पा मारत बसायची. प्रसंग कसाही असला तरी खंबीर आपण राहावे, वैरवाद विसरून क्षमस्व असावे. परावलंबी न राहता कार्यरत राहावे, स्वतःच्याच स्वाभिमानाला स्वतःच राखावे. असे कळत न कळत आजीने संस्कार आमच्यावर केले, तिचाच आदर्श ठेवून मी अशी मोठी झाले. आज माझी आजी 96 वर्षाची झाली. तिच्याकडून स्फूर्ती घेऊन मी ही कविता केली. अशीच आमच्यावर तुझी प्रेमळ सावली असू दे, तुझ्या छत्रछायेखाली माझेही घर फुलू दे. तुझी नात स्वाती.